नमस्कार, मी सुप्रिया. अजिंक्यतारा फार्म या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण इथं आलो आहोत दोन भावांनी मिळून एक भात मळणी मशिनाचा जुगाड केलेला ते पाहण्यासाठी. तो कसा केलाय आपण त्यांच्याकडूनच बघूया चला. हे आमचे बोर्डे गावचे शेतकरी आहेत. त्यांनी हा जुगाड बनवलाय. कसा बनवलाय आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं रेणू पणसाठी राहणार बोरवडी. हे मशीन तुम्ही स्वतः बनवलंय? स्वतः बनवलंय. कसं बनवलं काय? एक बॅरल घेतलंय आणि बॅरल कट करून याला एक 6 इंजिन जोडलंय आणि ते इंजिन चालू केलं की मशीन भात मळायला चालू करते. किती खर्च आला? याला 16,000 खर्च आला आतापर्यंत. आता काय कोणत्या कंपनीचं याला इंजिन बसवलं? हे काय पाण्यावरचं इंजिन आहे. वर्षा कंपनी इंजिन आहे. हे 6.5 HP आहे. तासाला किती? तासाला 1 लिटर पेट्रोल लागते याला. 1 तासाला हे 10 पोती भात मळतंय आरामशीर. हे चॅनेल घेतलाय, सी चॅनेल. एक चॅनेल घेऊन त्याला फ्रेम तयार केली. आपण टेबल तयार करतो असे. परत शाफ्ट घेऊन त्याला हे फुली बस्ती करून त्या फुलीच्या मध्ये हे काय बेरिंग टाकलंय. परत फळे त्याला सेंद्रिय पट्ट्या घेऊन हे केलंय. म्हणजे आपलं पूर्वीच मळणी मशीन होतं लाकडे पट्टे एक 3-4 इंचाच्या पहे घेतल्यात. जाडीची फळी घेऊन 1-1.5 फुटाच्या रुंदीच्या फळ्या घेऊन त्याला हे केलं, फ्रेम तयार केली. ची फ्रेम आणि त्याला नटात आवळून बेल्ट एक इंजिन आणलंय. 6.5 HP इंजिन आहे. ते मला वाटतं 6-7 हजारच्या दरम्यान बसतंय. घेईल तशी त्याची क्वालिटी आहे. आणि त्यानंतर बेल्ट त्याला बस्ता करून खाली फ्रेमला हे के इंजिनला फ्रेम तयार करून बस्ती केल्या खाली नटात आवळून. ते बेल्टच्या साईजवर आपल्या ह्याच्या बेल्ट जेवढा लूज असेल त्याच्या बेल्टच्या ह्याच्यावर ऍडजस्ट करून मळणी मशीन हे केले, तयार केले. याचे वैशिष्ट्य म्हणजे कुठे बी अडचणीत ओसात नाही, ह्याच्यात न्याय चालतंय. अडचणीत कुठल्या ह्याच्यात चालतंय. आणि कमी जर 5-6 माणसं असली तर 10 गुंठ्याने 1 तासात होते. चला तर मग बघूया ते कशी मळतात ते बघूया आपण. इथं पिंजार अगदी व्यवस्थित विस्कटून पडते. त्याच्यातून भात राहत शिल्लक नाही. लोंब वगैरे काही शिल्लक नाही. भात खुले होतंय पूर्णपणे. आणि हे पावसाळ्याच्या वेळेला तर अति जलदपणे काम आटपत असल्यामुळे ह्याचा फायदा भरपूर होतो. कमी माणसात जास्त काम होतंय. हे दामिनी भात आहे आणि आम्ही हे 4 दिवसाच्या मशीन मळणार. किमान 100 पिशव्या भात होणार गोळीच्या वाळून. असं म्हणू शकता की मूर्ती लहान आणि कीर्ती महान हे आमच्या बोर्डे गावच्या 2 भावांनी दाखवून दिले. #